नमस्कार, घर आणि ती मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लोखंडी भांड्यांसंबंधीची सर्व माहिती। म्हणजेच लोखंडी भांडी आणल्यानंतर त्याचं सीझनिंग कसं करायचं, त्यानंतर ती भांडी कशी वापरायची, भांडी स्वच्छ कशी करायची आणि ती जास्तीत जास्त दिवस टिकतील यासाठी कशी काळजी घ्यायची। त्यासोबतच लोखंडी भांड्यांमध्ये कुठले पदार्थ शिजवावेत आणि कुठले पदार्थ शिजवू नयेत यासारखी सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। तर इथे माझ्याकडे आहे तर इंडस व्हॅली कंपनीची ही काही लोखंडाची भांडी। तर इथे माझ्याकडे आहे हे द इंडस व्हॅली यांचे काही लोखंडी भांडी। तर इथे मी हा बॉक्स उघडून दाखवते। हे द इंडस व्हॅली यांच्याकडनं मी काही कढई मागवलेल्या आहेत। लोखंडी भांडी आहेत, कास्ट आयर्न नाही आहे, जे आपलं प्युअर आयर्न असतं, म्हणजे आपलं प्युअर जे लोखंड असतं त्याची ही भांडी आहेत। आणि ह्यासोबतच ट्रायप्लायची स्टेनलेस स्टीलची कढईसुद्धा आहे, जिचा व्हिडिओ मी मागच्याच आठवड्यात तुमच्याशी शेअर केलेला होता, मुरंबा बनवून दाखवला होता। तर इथे हे पहा, ही एक कढई आहे ज्यामध्ये आपण चायनीज पदार्थ बनवू शकतो किंवा मग आपले जे बेसिक नाश्त्याचे पदार्थ असतात ते बनवू शकतो, भाज्या तुम्ही बनवू शकतात। अशी ही छान जिला लाकडी हँडल आहे अशी ती कढई आहे। त्यासोबतच इथे हा एक लोखंडी पॅन आहे, ज्यामध्ये सुद्धा आपण बरेच म्हणजे फ्राईड राईस म्हणा किंवा मग तुम्ही कुठल्याही फोडणीचा भात यामध्ये बनवू शकता। शक्यतोवर भात पूर्ण याच्यात शिजवायचा नसतो, पण जो आपला शिजलेला भात आहे त्याला आपण इथे फोडणी देऊ शकतो, असा हा पॅन आहे। त्यासोबत आपण जे आपल्याला शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करायचं असतं त्यासाठी तो पॅन वापरू शकतो। ही एक लोखंडी कढई आहे जिला दोन्ही बाजूला छान स्टीलचे हँडल आहेत आणि छान फ्लॅट असा बेस आहे। तर हा एक तवा आहे, लोखंडी तवा आहे, जो पोळ्या बनवण्यासाठी उपयोगात येऊ शकतो किंवा मग यावरती आपण आपलं थालीपीठ, डोसे यांसारख्या गोष्टीसुद्धा बनवू शकतो। त्यासोबतच या भांड्यांसोबत असं तुम्हाला एक पुस्तक मिळतं, ज्यामध्ये ही भांडी वापरायची कशी हे सगळं दिलेलं आहे। तर ही भांडी जर तुम्हाला मागवायची असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। त्यासोबतच एक कोडसुद्धा दिलेला आहे, स्क्रीनवरती सुद्धा कोड दिला आहे, तो कोड वापरून तुम्ही ही भांडी मागवू शकता। 40% ऑफ आहे आणि कोड वापरला तर अजून तुम्हाला एक्स्ट्रा 12% ऑफ मिळेल। तर ही भांडी वापरण्याआधी हे पहा, त्याच्यावरती असा हात फिरवला तर हाताला ती काळपट लागतात। तर हे याच्यासाठी की ही भांडी प्री सीझनिंग केलेली आहे। तर नॉर्मली जेव्हा आपण ही लोखंडाची भांडी बाजारातून विकत आणतो तर तेव्हा आपल्याला याचं सीझनिंग करून घ्यावं लागतं। म्हणजे काय, तर भांडी स्वच्छ करायची, गॅसवरती अगदी कडकडीत गरम करायची, त्यावरती तेल टाकायचं, तेल टाकून ती गरम करायची, त्यानंतर पुन्हा ती धुवायची, पुन्हा गरम करायची, पुन्हा त्याला तेलाचं कोटिंग करायचं आणि सगळ्यात शेवटी मग अगदी बारीक चिरलेला कांदा त्यावरती काळा होईस्तोवर भाजून घ्यायचा। असं ही सगळी प्रोसेस केल्यानंतर ही लोखंडी भांडी वापरण्यासाठी तयार असतात। पण हे तर इंडस व्हॅली कंपनीचे जे मी लोखंडी भांडी मागवली हे प्री सीझनिंग केलेली आहेत, म्हणजे हे आणल्यानंतर फक्त घासून आपण वापरण्यासाठी तयार करू शकतो। तर मग चला ही भांडी आधी मी स्वच्छ करून घेते। ही भांडी स्वच्छ करण्यासाठी इथे मी ही कढई घेतली। तर आपल्याकडे जो आपला भांडी घासण्याचा नेहमीचा स्क्रबर असतो त्याच्यानेच आणि साबणानेच आपण ही भांडी घासून घेऊ शकतो। काही जण ही लोखंडी भांडी घासण्यासाठी मिठाचा वापर करतात, तर काही जण मातीचा किंवा राखेचा वापर करतात, पण आपल्याकडे जे अवेलेबल असतील आपण त्याचा वापर इथे करू शकतो। तर नॉर्मली आपण भांडी घासताना साबणच पटकन वापरतो, तर त्यामुळे मी इथे साबणानेच ही भांडी छान स्वच्छ अशी घासून घेतलेली आहे। तर हा जो काळा लेअर आहे हा पूर्णपणे निघून जाईल यासाठी 2 ते 3 वेळा ही भांडी स्वच्छ घासून घ्यायची। भांडी घासून झाली की ती लगेच धुवायची आणि धुतल्यानंतर ती छान स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची, अगदी कोरडी अशी पुसून घ्यायची। तर इथे मी हे भांडी छान स्वच्छ घासून घेतलेलं आहे, त्यासोबतच स्वच्छ पाण्याने धुवून छान पुसून घेतले, अगदी कोरडं पुसायचं। तर ह्या भांड्यांवरती जास्त पाणी असायला नको, असं हे अगदी स्वच्छ पुसून घ्यायचं। पाणी जर राहिलं तर मग ह्या भांड्यांना गंज लागण्याची शक्यता असते। आता ही भांडी आपण घासून घेतली, पुसून घेतली, आता ही वापरायची कशी, ही तुम्ही आता अशी डायरेक्टही वापरू शकतात, पण त्याआधी आपण एक प्रोसेस करायची असते, ती म्हणजे ही भांडी गॅसवरती गरम करायची, त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि हे तेल छान कापडाने पुसून घ्यायचं। तर मी इथे हे सगळे भांडी छान गरम करायला ठेवली आहेत
भांडी गरम झाली की त्यानंतर ह्यावरती मी तेल टाकून घेतलंय। खूप जास्त तेल टाकायची गरज नसते, 2-3 थेंब तेल सुद्धा एका भांड्यासाठी पुरेसं असतं। आता तेल टाकून झालं की त्यानंतर कापडाने हे पुसून घ्यायचं। गॅस आता बंद केला तरी चालेल। कापडाने हे तेल चांगलं पुसून घेतलं आणि त्याच कापडाने मागच्या बाजूला सुद्धा, भांड्याच्या मागच्या बाजूला हे तेल लावून घ्यायचं। नाहीतर बऱ्याचदा काय होतं की भांडं आतून तर स्वच्छ असतं पण त्याची जी बाहेरची बाजू असते तर ह्या बाजूला थोडासा गंज चढू शकतो। त्यामुळे तेल लावताना आतल्या आणि बाहेरच्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। आता ही भांडी वापरण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत। तुम्ही या भांड्यात कुठलाही पदार्थ बनवू शकता। तर मी इथे आता ही जी लोखंडी कढई आहे यात पोहे बनवणार आहे। तर इथे मी आपले नॉर्मल बटाटा पोहे बनवते। त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलंय। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। त्यानंतर याच्यात मूठभर शेंगदाणे टाकायचे आणि शेंगदाणे छान खरपूस असे तळून घ्यायचे। शेंगदाणे मी इथे छान तळून घेते। आता इथे शेंगदाणे छान तळून झालेले आहेत। त्यानंतर याच्यात थोडंसं जिरं टाकायचं। साधारण अर्धा चमचा मी इथे जिरं टाकून घेतलंय। आता जिरं चांगलं तडतडून झालं की त्यानंतर 8-10 कढीपत्त्याची पानं टाकायची आणि ह्या कढीपत्तासुद्धा चांगला तळून घ्यायचा। त्यासोबतच इथे मी एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे। आता हा कांदा आपल्याला अगदी थोडासा परतून घ्यायचा आहे, सोनेरी करायचा नाही आहे, अगदी थोडा परतायचा। मिनिटभर परतून झाला की लगेच याच्यात बटाटा टाकायचा आहे। तर इथे बारीक चिरलेला बटाटा घेतला आहे। एक मध्यम आकाराचा बटाटा, एक मोठा बटाटा साल काढून घेतला, स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर अगदी बारीक असा चिरून घेतला। शक्यतो लवकर शिजेल ह्यासाठी शक्य असेल तेवढा बारीक चिरायचा। आता कांदा आणि बटाटा दोन्हीही सोबतच परतून घ्यायचे। आता हा बटाटा छान परतत असताना यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। मीठ टाकल्यामुळे कांदा आणि बटाटा व्यवस्थित शिजतात आणि लवकरही शिजतात आणि शिवाय हा बटाटा आळणा लागत नाही, तर व्यवस्थित त्यात मीठ असतं त्यामुळे बटाट्याची चवही छान लागते। ह्यावरती झाकण ठेवलं, मध्यम गॅसवरती बटाटा शिजवून घेते। हे पहा, अगदी 2 मिनिटात बटाटा छान शिजलेला आहे, तुम्ही बघू शकतायत। पुन्हा चांगलं एकजीव करायचं। आता हे सगळं एकजीव झालं की त्यानंतर यात काही मसाले टाकून घ्यायचे। तर मी इथे लाल तिखटाचा वापर करते, हिरवी मिरची वापरत नाही आहे। तुम्हाला हवं तर हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकतात। अर्धा चमचा लाल तिखट टाकलं, अर्धा चमचा हळद टाकली आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं। आता हे छान एकजीव झालं की यामध्ये आपल्याला पोहे टाकून घ्यायचे। इथे मी 4 वाटी पोहे घेतले होते, जे भिजून घेतलेले आहेत। भिजवण्यापूर्वी ते स्वच्छ चाळून घ्यायचे, निवडून घ्यायचे आणि त्यानंतर छान चाळणीमध्ये हे भिजून घ्यायचे। आता पोहे या फोडणीमध्ये घातले की छान एकजीव करायचं। चवीपुरतं आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यासोबतच थोडीशी साखर टाकायची। मी इथे पिठी साखर वापरली, तुम्ही साधी साखरही टाकू शकतात। साखर टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं। आता आपल्याला हे पोहे छान परतून घ्यायचे। हे पहा, ही लोखंडी कढई आहे, थोडीशी मोठी आहे, त्यामुळे पोहे छान परतले जात आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे हिला हे लाकडी हँडल आहे, ज्यामुळे ते गरम होत नाही। आपण त्याला व्यवस्थित पकडू शकतो आणि आपण हे पोहे छान परतवून घेऊ शकतो। किंवा कुठलीही भाजी या कढईमध्ये बनवली तर ती तुम्हाला परतायला खूप छान सोपं जातं। पोहे परतून झाले, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली, पुन्हा हे छान एकजीव करून घेतलं। आता हे पोहे थोडे कोरडे वाटत आहेत, तर त्यासाठी मी याच्यात थोडासा पाण्याचा शिंपडा टाकून घेते। आता पोहे कोरडे का वाटत आहेत, तर आपण तेल थोडं कमी वापरलं होतं आणि तेल जर कमी वापरलं तर पोहे थोडेसे कोरडे वाटू शकतात किंवा मग पोह्यांच्या क्वालिटीवरती सुद्धा ते डिपेंड असतं। थोडं पाणी टाकलं, वरून झाकण ठेवलं आणि इथे हे आपले मस्त बटाटा पोहे तयार झाले। तर आता लोखंडी भांड्यामध्ये आपण कोणकोणते पदार्थ बनवू शकतो आणि कुठले पदार्थ शक्यतो लोखंडी भांड्यात बनवायचे नाही। तर ह्या भांड्यांमध्ये तुम्ही कुठलेही पदार्थ बनवू शकतात। फक्त जे आंबट पदार्थ असतात, म्हणजे ज्या पदार्थांमध्ये टोमॅटो असेल, लिंबू असेल किंवा कुठलाही आंबट असा पदार्थ असेल, तर ते पदार्थ लोखंडी भांड्यात बनवायचे नाही। जसं दही असेल, ताक, कढी ह्यासारखे पदार्थ किंवा ह्या गोष्टी आपण लोखंडी भांड्यात बनवायच्या नसतात, कारण त्यांची रिॲक्शन होते आणि त्यामुळे मग आपल्या शरीराला हानिकारक ते असू शकतं। आता लोखंडी भांड्यात स्वयंपाक केल्यानंतर कुठली काळजी घ्यायची, तर लोखंडी भांड्यात स्वयंपाक केला की त्यानंतर लगेचच हा पदार्थ शिजला की लगेच एखाद्या स्टीलच्या भांड्यात तो काढून घ्यायचा। जर लोखंडी भांड्यात कुठलाही पदार्थ जास्त वेळपर्यंत राहिला
तर त्याची रिॲक्शन होऊ शकते, हा पदार्थ काळा पडतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो शरीराला सुद्धा कदाचित हानिकारक होऊ शकतो। तर त्यामुळे स्वयंपाक झाला की लगेचच तो जो पदार्थ असेल, भाजी असेल किंवा जो काही पदार्थ त्या लोखंडी भांड्यात तुम्ही बनवला असेल तर तो लगेच एखाद्या स्टीलच्या भांड्यात काढून घ्यायचा। आता स्वयंपाक झाल्यानंतर आपण हे पदार्थ दुसऱ्या भांड्यात काढून घेतले की लगेचच ज्या लोखंडी भांड्यात आपण स्वयंपाक बनवलाय ते भांडं लगेचच घासून घ्यायचं। जर समजा त्या भांड्याला एखादा पदार्थ चिकटलेला असेल, त्यासाठी आपण पाणी टाकून ठेवतो जेणेकरून तो पदार्थ लवकर निघावा, तर तसं जर आपण पाणी टाकून ठेवलं असेल तरी सुद्धा खूप जास्त वेळ ठेवायचं नाही। अगदी 5-10 मिनिटात लगेचच ते जे भांडं आहे ते घासून टाकायचं। त्यामुळे ह्या भांड्यांना गंज चढत नाही आणि भांडी छान जास्ती काळ टिकतात। दुसरी गोष्ट, ही भांडी घासून झाल्यानंतर आपण स्टीलची भांडी कशी हवेत ती कोरडी होण्यासाठी ठेवतो तसं न करता ही भांडी घासून झाली की लगेच पुसून घ्यायची, कारण जेवढं जास्त वेळ पाणी ह्या भांड्यांच्या संपर्कात येतं तेवढे लवकर ही भांडी खराब होतात। तर त्यामुळे भांडी घासून धुवून झाली की लगेचच एखाद्या कोरड्या कापडाने ती पुसून घ्यायची। आता ही भांडी पुसून झाली की त्यानंतर पुन्हा यावर थोडेसं तेल टाकायचं, अगदी 2-3 थेंब, आणि टिश्यू पेपर म्हणा किंवा एखाद्या कापडाच्या साहाय्याने हे सगळ्या भांड्याला व्यवस्थित लावून घ्यायचं, अगदी आतून आणि बाहेरच्या बाजूने सुद्धा। असं केल्यामुळे आपले हे जे लोखंडी भांडी आहेत हे गंजत नाहीत किंवा ती खराब होत नाहीत। छान आपल्याला पुढच्या वेळी लगेच पदार्थ बनवताना ही भांडी आपण अशीच लगेच वापरू शकतो। तर मग ही होती लोखंडी भांड्यांसंबंधीची माहिती। ही भांडी वापरताना आपण कुठली काळजी घेतली पाहिजे, कुठले पदार्थ यात बनवले पाहिजे किंवा कुठले पदार्थ टाळले पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या। जर तुम्हाला सुद्धा ही द इंदज व्हॅली यांची लोखंडी भांडी विकत घ्यायची असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सध्या 40% डिस्काउंट चालू आहे आणि त्यासोबतच स्क्रीनवरती जो कोड तुम्हाला दिसतोय तो कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला अजून एक्स्ट्रा 12% डिस्काउंट मिळेल। आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते, पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।